आत्ता लग्न करताना एवढा विचार करून करा. काय थोडा पैसा साठवून ठेवा. आमची परिस्थिती नव्हती आमच्या आईची. आमचं वडील लहान असतानाच वारलं, दुसरं तिसरीला असताना. मग आमच्या आईची परिस्थितीच नव्हती शिकवायची, म्हणून आम्ही शिकलोच नाही आम्ही 9वीपर्यंत शिकलं. तिथनं पुढं शिकायचं होतं, खरं परिस्थिती नव्हती म्हणून शिकलो नाही. खरं लग्न झाल्यावर असं वाईट परिस्थिती होत्या का नाही काय सांगायला नको. आपल्याला वाटतंय लग्न झाल्यावर चांगलं होईल, खरं आपल्या अकाउंटवर 50,000 तर पाहिजे. आणि पैसे आपल्याजवळ नसते का नाही, त्यावेळी नवऱ्याकडे मागायला लागते. 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या. म्हणून लग्न आत्ताच्या पोरीनं तुम्ही लग्न करताना विचार करून करा. पहिला पैसा कमवा. 50,000 तुमच्या अकाउंटवरच ठेवा. मोठ्या लोकांच्या काय अकाउंटवर असतातच सोडा. खरं माझ्यासारखे गरीब असतात का नाही, त्या मुलीसनी सांगालोय, स्वतः कमवा आणि म्हाळकरीच नवरा करा. त्याला म्हणा तुम्ही, माझ्यासाठी तू दारू मटण सोडणार काय, तर तुझ्या संग लग्न करतो असं म्हणा. नाहीतर दारुडी आता गोड बोलत्यात, नंतर का नाही लय पश्चाताप होतोय. लय डेंजर परिस्थिती त्या. माझ्यासारखी डेंजर परिस्थिती आयुष्यात नाही असं वाटतंय मला. म्हणून विचार करा लग्न करताना. आता कलियुग आहे, चांगलं बघा, चांगलं करा. त्यावेळी आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही काय शिकलो नाही. कोणी येईल ते आमच्या बहिणींचं असं तिघींचं पण हे आहे, म्हणजे आमच्या आईने येईल त्याला लग्न करून दिलं. खरं लग्न केल्यावर कळालं खरी परिस्थिती काय असते. त्याचं काय माहीत नव्हतं. असं एवढी डेंजर परिस्थिती होत्या ते. असं सांगताना पण डोळ्यातनं पाणी येते. एवढी डेंजर परिस्थिती आमची होती, लहान असताना पण आणि आत्ता पण. म्हणून लग्न करताना विचार करून करा प्लीज.